श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 44. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे चरित्र झाले कैसी, विस्तारावे आम्हासी कृपा करिगा दातारा. ऐसे किती दिवस क्रमिले, शिवरात्रीचे व्रत आले, समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतुकाचे. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन, पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन. आपण नये येथून चरण सोडूनी श्री गुरुचे. नगर लोक समस्त गेला, आपण एकला राहिला. श्री गुरु मठासी आला, गुरु पुसती तयासी. श्री गुरु म्हणती तयासी, कागा यात्रेसी तू न गेलासी. तंतुक म्हणे स्वामीसी, माझी यात्रा तुमचे चरण. ऐसे म्हणून तंतुक, नमस्कार करी नित्य देख. तव पातली शिवरात्र ऐक, माघवद्य चतुर्दशी. श्री गुरु म्हणती तयासी, तुझी समस्त गेली यात्रेसी. तू एकलाची राहिलासी, पाहासी विनोद श्री पर्वताचा. नयन झाकुनी पादुकेसी, दृढ धरिगा वेगेसी. मनोवेगे घेऊनी गेले. श्री गुरु म्हणती तयासी, कागा भ्रांतपणे पाहसी. वेगे जावे दर्शनासी, क्षौर स्नान करुनिया. श्री गुरु ऐसा निरोप देता, शीघ्र गेला स्नानाकरिता. तेथे देखिली माता पिता, भ्राता ग्राम लोक सकळिक. ते पुसती तयासी, कवन मार्गे आलासी. आमुची भेटी कान घेसी, लपून येणे कोण धर्म. विनवितसे माता पित्यांसी, आम्ही निघालो दोन प्रहरेसी. एक घटिका लागली वाटेसी, आता आलो गुरु समागमे. एक हासती मिथ्या म्हणती, आम्हा सवेची आला लपत. ऐसे बडिवारे बोलत, लब्ध प्रतिष्ठित सकळ जन. तो कोणा सवे न बोले, शीघ्र स्नान क्षौर केले. पुष्पे अक्षता बैले, घेऊनी गेले पूजेसी. पूजा करिता लिंगस्थानी, देखता झाला श्री गुरुमुनी. अति विस्मय करोनी पूजा केली मनोभावे. समस्त लोक पूजा करीती, श्री गुरु सर्व पूजा घेती. तंतुक म्हणे चित्ती, श्री गुरुराज आपणची शंकर. श्री गुरु पुस्ती तयासी, एधभा राहसी किंवा जासी. तंतुक विनवी स्वामी यासी, एक नवल देखिले आता. समस्त लोक जाऊनी, देवालया भितरी बैसोनी. पूजा करी तुमचे चरणी, लिंग न देखो तुम्हीच तेथे. श्री गुरु म्हणती ऐक भक्ता, सर्वत्र ईश्वर पूर्णता. स्थान महिमा असे ख्याता, जे अगम्य त्रिभुवनी. माघवद्य चतुर्दशी, अपार महिमा श्री पर्वतासी. सांगेन ऐका तत्परेसी, श्री गुरु म्हणती तंतुका ते. पूर्वी ख्यात किरात देशी, विमर्शन राजा परियेसी. शूर असे पराक्रमासी, समस्त शत्रू जिंकिले तेने. आणि एक कुबुद्धी असे, पारधी करी बहु असे. बलाढ्य स्थूळ बहु असे, चंचळ सकळ श्रियारत. आचार तरी बरवा नसे, शिवपूजा करी बहु असे. पत्नी त्यासी एक असे, सुलक्षण नाम कुमुद्दती. सुशील सगुण पतिव्रता, मनी करी बहुत चिंता. पुरुष आपुला परद्वारता, ईश्वर भक्ती करीतसे. ऐसे क्रमिता एके दिवशी, पुसो लागली आपुले पुरुषासी. म्हणे प्राणेश्वरा परेसी, विनंती एक असी माझी. तुम्हाला ईश्वरावरी, भक्ती उपजली कवने परी. सांगावे स्वामी सविस्तारी, कोप न करावा प्राणनाथा. राजा म्हणे श्रियेसी, बरवे पुसिले आम्हासी. ज्ञान झाले आता मानसी, पूर्वजन्म सांगेन माझा. पूर्वी पंपा नगरी आपण, श्वानयोनी जन्मो न जान. होतो तेथे काळक्रमून, शिवरात्री आली एके दिवशी. त्या नगरी होते एक शिवालय, समस्त लोक आले पूजावया. आपणही गेलो हिंडावया, भक्षावया काही मिळेल म्हणून. आपण गेलो द्वारात, विनोदे पाहू म्हणत. मज देखुनी आले धावत, काष्टपाषाण घेऊन या. आपण पौळी मध्ये पळत, द्वार घातले मारू म्हणत. धरा मारा म्हणून बोलत, मारू लागले पाशानी. ऐसे 3 वेळा पळालो, मारतील म्हणून बहु भ्यालो. मग अंतरगृही निघालो, पूजा देखिली तेथे शिवाची. द्वार धरोनी समस्त लोक, शस्त्रे मारिले मज ऐक. ओढूनी टाकती सकळिक, शिवालया बाहेरी. तेने पुण्य झाले ज्ञान, ऐक शिवरात्रीचे महिमान. म्हणसी तू दुराचारी म्हणून, त्याचा संदेह सांगेन. पूर्वजन्म माझा श्वान,
त्याचा स्वभाव सर्वभक्षण, सर्वांठाई त्याची वासना, तेची स्वभाव मज असती. ऐसरे श्रियेसी सांगितले, पुन्हा प्रश्न तिने केला. म्हणे स्वामी जे सांगितले, आपुना जन्म पुरातन. तुम्ही असा सर्वज्ञानी, माझा जन्म सांगा विस्तारोनी. म्हणून लागतसे चरणी, कृपा करिगा प्राणेश्वरा. ऐक ज्ञान सती, तुझा पूर्वजन्म कपोती, करीत होतीस उदरपूर्ती. एके दिवशी अवधारी, पडिला होता मांस गोळा. तो तुवा चोचीने धरिला कवळा. उडत होती आकाशमंडळा, ते दुरुनी देखिले घारीने. पाठी लागली ते घारी, मागे पुढे न विचारी. तू पळालीस ते अवसरी, श्री पर्वत गिरीवरी. दुरोणी आली धावत, प्राण होता कंठगत. श्रमोनी शिकरी तू बैसत, घारी येऊनी मारिले चोची. घेऊनी गेली मांस कवळे, तुझे देह पंचत्व पावले. प्रदक्षिणा पुण्य फळले, झालीस तुवा राजपत्नी. राजा सांगे सतीसी, पुढील जन्म सांगो तुझ. आपण राजा सिंधू देशी, जन्म पावेन अवधारी. माझी भार्या तुची होसी, जन्म पावसी सृंजय देशी. तेथील राजा पवित्र वंशी, त्याची कन्या होसील. तिसरा जन्म आपणासी, राजा होईल सौराष्ट्र देशी. तू उपजी कलिंग राजवंशी, माझी पत्नी होसील. चौथा जन्म आपणासी, राजा होईल गांधार देशी. तू उपजे मगध कुळेसी, तै माझी प्राणेश्वरी. पाचवा जन्म आपणासी, राजा होईल अवंत देशी. तू दार्शार राजकुळ जन्मसी, माझी भार्या होसील तू. सहावा जन्म आपणासी, अनंत नाम पर्येसी. ययाती कन्या तू होसी, तै माझी प्राणेश्वरी. सातवा जन्म आपणासी, राजा होईल पांड्य देशी. रूप लावण्य मदसरसी, नोहे कवन संसारी. ज्ञानी सर्वगुणी होईल, सूर्यकांती ऐसे वदन. जैसा रूपे असे मदन, नाम माझे पद्मवर्ण. तू जन्मसी वैदर्भकुळी, रूपसौंदर्ये आगळी. जैसी सुवर्णाची पुतळी, चंद्रासारिके मुखकमळ. वसुमते असे नाव पावसी, तुझवरीन स्वयंवरेसी. दमयंती नळा जैसी, स्वयंवर होईल तुझ मज. देहावसान होता, तुझ घेईल सांगता. दिव्य विमानी बैसोनी तत्वता, स्वर्गाप्रती जाऊ बळे. श्री गुरु महती तंतुकासी, शिवरात्री श्री पर्वत महिमा ऐसी. ऐकतो श्वान पर्येसी, सप्तजन्मी राजा झाला. ग्रामी असे कल्लेश्वर, गानगा ग्रामी भीमातीर. पूजा करिगा निरंतर, मल्लिकार्जुन समान. तंतुक म्हणे स्वामियासी, स्वामी तू मज चाळविसी. पूजेसी गेले मल्लिकार्जुनासी, लिंगस्थानी तुझ देखिले. सर्वाठाई तुची एक, झाला अससी व्यापक. कल्लेश्वर संगमनायक, एक एक सांगसी आम्हा पुढे. ऐकोनी श्री गुरु हासती, एरे पादुका धरी म्हणती. नयन त्यांचे झाकिती, संगमा आले तात्काळी. श्री गुरु आले संगमासी, तंतुकास पाठविती मठासी. बोलावया शिष्यांसी, आपण राहिले संगमात. श्री गुरु आले संगमासी, मज पाठविले मठासी. बोलाविले शिष्यांसी, राहू पाहती आजी संगमी. मज पुसती तयांसी, तेही सांगतली भरवसी. आनंद झाला भक्तांसी, म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्रीशैल शिवरात्र महिमा वर्णनम नामं चतुष्चत्वारिंशोत्तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेय परमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 45. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धमुनी, श्री गुरुचरित्र तुम्ही देखिले नयनी. तुमचे भाग्य काय वानुवदनी, परब्रह्म देखिले असे. मागे कथानक सांगितले, श्री गुरुसंगमी राहिले. पुढे काय अपूर्वर्तले, निरोपावे दातारा. सिद्ध सांगे नामधारकासी, ऐकवत्सा विस्तारेसी. विचित्र झाले एरे दिवसी, एकचित्ते पर्येसा. नंदी नाम एक ब्राह्मण, सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण. तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आराधिले. 3 संवत्सर उपवास, द्विज कष्टला बहुवस. निरोप झाला सायसे, चंदला परमेश्वरी जवळी जाणे. नानापरी कष्टता, स्वप्न झाले अवचिता. तुवा जावे त्वरित गानगा ग्राम स्थानासी. तेथे असती श्री गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू. वेश धरिला असे नरू, तेथे होसिल उत्तमांगी. ऐसे देवीने निरोपिले, विप्र म्हणे भले केले.
6 मास का कष्टविले जरी तुझे हाती नोहेची. जगन्माता तुळजा भवानी तिचा निरोप घेऊनी. आलो तुझ पाशी टाकुनी तू दैवत म्हणोनिया. तू जगदंबा म्हणविसी आम्हा मनुष्यापासी पाठविसी. नाव झाले दैवतपणासी भाग्य माझे म्हणतसे. पहिलेच जरी निरोप देत इतुके कष्ट कासया होत. दुराशा धरली चित्त म्हणून दुःख करी नाना परी. म्हणे मज बरवे होणे अथवा आपुला प्राण देणे. ऐसे बोलणे निर्वाणे विप्रधरणे बैसला. सकळ भोपे म्हणती तयासी आजी स्वप्न झाले आम्हासी. छळन न करी गा देवीसी निरोपा सरसी जाई वेगी. तू तरी आता नच जासी आम्हा निरोप झाला ऐसी. बाहेर घालू तुम्हासी देवळात येऊ नेदू. गाणगा ग्रामासी आला मठी पुसो लागला. भक्तजन सांगती त्याला संगमी आहे गुरुमूर्ती. श्री गुरु आले मठात द्विज उभा होता चिंतित. भक्तजन सांगती मात विप्र एक आला असे. सर्वांगी असे श्वेत स्वामी दर्शना आलो म्हणत. श्री गुरु म्हणती आपण जाणत संदेह रूपे आला असे. देवीपासूनी मनुष्यापाशी येणे काय झाले कार्यसी. संदेह करुनी मानसी कैसा आलासी द्विजवरा. म्हणे स्वामी आपण तमांध तुझे दर्शने झालो सुबुद्ध. अज्ञान वेष्टिले होते मंद नेने सोय परब्रह्मा. पापकर्मी पापी आपण पापात्मा नेने निज खून. पापे संभवलो पूर्ण आलो शरण तुझ पाशी. आजे माझे कुकर्म गेले परब्रह्मचरण देखिले. मनोरथ माझे पुरले कृपा सागरा यतिराया. व्रतबंध विवाह झाल्यावरी व्याधी उद्भवली आपुले शरीरी. श्री राहिली माहेरी स्पर्शो नये शरीर म्हणे. आपुले असती माता पिता सकळ म्हणती जाई परता. दुःख झाले अपरिमिता संसार तेजुनी निघालो. गेलो होतो तुळजापुरा उपवास केले अपारा. म्हणती तू पापभरा नव्हे तुझ बरवे आता. निरोपी तुळजा देवी प्रीती जेथे चंदला परमेश्वरी वसती. तेथे होईल निवृत्ती पाप जाईल म्हणोनी. तेथेही कष्ट केले बहुत नव्हेची काही उपगत. निरोप झाला जा म्हणत कृपामूर्ती तुझ पासी. देवता आपण उपगता ती मनुष्य कैसे मज देखती. निर्वाणी आलो तुम्हा प्रती निर्धार केला मरणाचा. ऐसे करुणा वचन ऐकोन श्री गुरु बोलती हासोन. सोमनाथ ब्राह्मण बोलावून निरोप देती न्याया संगमासी. बरवा संकल्प सांगोनी स्नान करा षटकुळ भुवनी. अश्वस्थ प्रदक्षिणा करोनी वस्त्रे टाका दूर त्याची. नवे वस्त्रे द्यायासी शीघ्र आणा पारणेसी. ऐसा निरोप देती त्यांसी दोघे गेले झडकरी. स्नान करुनी बाहेर आला शरीर वर्ण पालटला. अश्वस्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण झाले सर्वांग. वस्त्रा देती ब्राह्मणासी जीर्ण वस्त्रे टाकीती दुरीसी. जेते टाकीती ते भूमिसी क्षारभूमी होय त्वरित. श्री गुरु म्हणती तयासी तुझी कामना झाली परीयसी. सर्वांग आहे कैसी अवलोकोनी पाहे म्हणती. पाहता सर्वांग बरवे झाले तावन मात्र जंघेसी राहिले. पाहता त्याचे मन भ्याले म्हणे स्वामी आड असे थोडे. श्री गुरुमूर्ती निरोपिती तयासी तू संशय धरवणी आलासी. मनुष्य काय करेल म्हणून मानसी तेने गुणे राहिले थोडे. त्यासी असे एक प्रतिकार तुआ कवित्व सांगावे अपार. अमुची स्तुती करावी निरंतर बरवे होईल तुझ मग. नंदीनामा म्हणे स्वामीसी लिखित नेने वाचावयासी. कैसे करू मी कवित्वासी मंदमती असे आपण ब्राह्मण. श्री गुरु म्हणती द्विजासी मुख उघडी काढी जिव्हेसी. विभूती शिंपिती तयासी ज्ञान उपजले ब्राह्मणा. चरणावरी ठेविली माथा उभा ठेला स्तोत्र करिता. म्हणे स्वामी मी नेनता सेवेची नव्हे आराणुक. मातेचे शेनीत पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात. जैसे सुवर्ण मुशी असे कडत दिवस 5 बुद्बुदाकार. 15 दिवस होयस्तर एक रस होऊनी निर्धार. तधी मी काय जाणे गुरु नाही पंचतत्वे नाही मज. मासे एक पिंड होय द्वयमासी शिरपाय. तिसरे मासी सर्व अवयव नवद्वारे झाले मग. पंचतत्व होती एक वायू आप पृथ्वी तेजख. प्राण आला तात्कालिक तधी कैसे तुझे स्मरण. वेष्टिलो होतो मायावरणे स्मरलो नाही तुझे चरण. मग योनी मुखी जन्मलो उपजताची आपणासी. आयुष्य लिहिले ललाटेसी
अर्ध गेले वृथानिशी रात्री निद्रा मानवा उरले आयुष्यात देखा 3 भाग केले विशेखा बाल यौवन वृद्धाप्य ऐका निर्माण झाले ते वेळी कष्टुनिया धुरंधर बाळपणी जाहलो अपार वाढतलो कष्ट भोगीत फार वर्षे 12 लोटली तधी तुझे चरणस्मरणा मज कैसे गा देवराना कष्टिलो मी याची गुणा पूर्वजन्म नाठवेची 2 भाग उरले आपणासी मदने व्यापिले शरीरासी जैसा पतंग दीपासी भ्रमिजेत उन्मत नेने मी गुरु माता पिता समजतासी करी निंदा वार्ता परश्रीवरी करी चिंता कुळाकुळ न विचारी ब्राह्मणा ते निंदा करी वृद्धाच्या चेष्टा करी अपारी मध्ये व्यापिले असे भारी नाठवी तुझे चरण मग वृद्धाप्याले शरीरासी उभोग होय श्रीपुत्रासी श्वासोच्छ्वास कफेसी सदा खोकला होय मज अवय सर्व गलित होशी केश पांढरे होती त्वरिती दंतहीन श्रवणेन ऐकज जेती दृष्टी न दिसे नासिके गळते ऐसे नाना रोगे कष्टता तुमची सेवा कधी घडणे आता स्वामी तारका श्री गुरुनाथा संसार सागरा कडी करी तुची विश्वाचा तारक धरोनिया नरवेश त्रयमूर्ती तुची एक परब्रह्म श्री गुरुनाथा ब्रह्मदेव अपने देखा दुष्टाक्षरे लिहिली कपाळिका तैसेची होय निकास श्री गुरुचरणी लागता नंदी नामा स्तोत्र करिता श्री गुरु संतोषी अत्यंता भक्तांसी ऐसा निरोप देता कवीश्वर म्हणायासी जे का शेष होते जंघेवरी ते तात्काळ गेले दुरी नंदी नामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी कथा करीत कवी भरवसी श्री गुरु सेवेसी राहिला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विजकुष्ठ परिहारो नाम पंचदशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 46 श्री गणेशाय नमः नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरूपलीसी नंदी नामा कवी ऐसी दुसरा अनिक कवी म्हणून सिद्ध म्हणे नामधारका सांगो तू ते कथा ऐका आश्चर्य झाले कवतुका श्री गुरुचरित्र अति गोड असता दिवसी ऐका श्री गुरुसी नेले भक्ते एका आपुले घरी शोभनदायका म्हणून नेले आपुले ग्रामा ही परगी म्हणजे ग्रामासी नेले आमुचे गुरुसी पूजा केले तेथे बहुवसी समारंभ झाला थोर तया ग्रामी शिवालय एक नाम कल्लेश्वर लिंग ऐक जागृत स्थान प्रख्यात निक तेथे एक द्विजवर सेवा करी नाम तया नरहरी लिंग सेवा बहु करी आपण असे कवीश्वर नित्य करी 5 कवित्वे समस्त लोक त्यासी म्हणती तुझे कवित्वाची असे ख्याती श्री गुरुसी कवित्वावरी प्रीती गुरु स्मरण करी तू काही त्यांसी म्हणे तो नर कल्लेश्वरासी विकिले जिव्हार अन्यत्र देव अपार नरस्तुती मीन करी नित्य पूजा करून आपण कवित्व करी पार्वती रमन ते दिवसी अपरिमना निद्रा आली तया देखा निद्रा केली देवळात देखता झाला स्वप्नात लिंगावरी श्री गुरु बैसत आपण पूजा करीत असे लिंग न दिसे श्री गुरु असे आपणासी पुसती हर्षे नरावरी तुझी भक्ती नसे कागा अमते पूजितोसी षडोपचारासी आपण पूजा करी स्थिरमनी ऐसे देखून या स्वप्न जागृत झाला तो द्विज हाची होय सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतार भेट घ्यावी आता निर्धारू म्हणून आला श्री गुरुपाशी कल्लेश्वर कर्पूर गौर तुसी होता जगद्गुरु माझे मन झाले स्थिरू तुझे चरणी विनटलो तुची विश्वाचा आधारू शरणागता वज्रपंजरू चरण कमळवास भ्रमरू टाकूनी आलो अमृत घ्यावया पूर्वी समस्त ऋषी देखा तप करीती सहस्र वर्षेनिका तू न पावसी एक एका अनेक कष्ट करिताती न करिता तपानुष्ठान आम्हा भेटलासी निधान झाली अमुची कामना पूर्ण कल्लेश्वर प्रसन्न झाला श्री गुरु म्हणती तयासी नित्य आमुची निंदा करिसी आजी कैसे तुझ मानसी आलासी भक्ती उपजोनी विप्र म्हणे स्वामियासी अज्ञान अंधकार आम्हासी
कैसे भेटाल परियेसी ज्योतिर्मय न होता. स्वप्नावस्थेत देखिले आपण प्रत्यक्ष भेटले तुझे चरण. स्थिर जहाले अंतःकरण मिळवावे शिष्यवर्गात. मानस पूजेचे विधान पूजा व्यक्त केली त्याने. श्री गुरु म्हणती तत्क्षण आम्ही स्वप्नरूप लोकांसी. प्रत्यक्ष आम्हा असती देखा स्वप्नावस्थी कवित्व ऐका. येणे भक्त केले निका स्वप्नी भेदुनी समस्त. श्री गुरु म्हणती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हासी. पूजा करिगा नित्य त्यासी आम्ही तेथे सदा वसो. विप्र म्हणे स्वामियासी प्रत्यक्ष सांडोनी चरणासी. काय पूजा कल्लेश्वरासी तेथेही तुम्हासी म्या देखिले. तुची स्वामी कल्लेश्वर त्रयमूर्तीचा अवतारू. हाची माझा सत्य निर्धारू न सोडी आता तुझे चरण. ऐसे विनवोनी स्वामियासी आला सवे गाणगापुरासी. कवित्व केली बहुवसी सेवा करीत राहिला. सिद्ध म्हणे नामधारकासी कवीश्वर दोघे श्री गुरुपाशी. आले येणे रीतीसी भक्ती करीती बहुवस. कथा कवीश्वराची ऐसी सिद्ध सांगे नामधारकासी. पुढील कथा विस्तारेसी सांगेल सिद्ध नामधारका. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो सिद्ध नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे नरहरी कवीश्वर वरप्राप्ती नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 47. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी. ते विस्तारोनी सांगावे आम्हासी कृपा करिगा दातारा. सिद्ध म्हणे नामधारक श्रीमंत ऐकेनी म्हणती गुरुचरित्रा. तुझ होसील पौत्रा सदा श्रियायुक्त तू होसी. गाणगापुरी असता श्री गुरु सन आला दीपवाळी थोरू. शिष्य आले पाचारू आपले घरी भिक्षेसी. सप्तशिष्य बोलावती एकाहुनी एक प्रीती. सातही जण पाया पडती यावे आपुले घरासी. आपणात आपण पुसती समस्त आपण नेऊ म्हणती. एकमेकांत झगडती आपुला स्वामी म्हणूनिया. श्री गुरु म्हणती समस्तांसी येऊनी तुमच्या घरासी. चिंता न धरावी मानसी भाक आमुची घ्या म्हणती. ऐसे ऐकोनी श्री गुरुवचन विनविता ती सातही जण. समस्त आश्वासिता येऊ म्हणून कवने करावा भरवसा. जवळी बोलावूनी एकासी कानी सांगती तयासी. आम्ही येतो तुझे घरासी कोणा पुढे न सांगावे. ऐसे सातही जण देखा समजावोनी गुरुनायका. पाठवेली तिनेची परी ऐका महदाश्चर्य वर्तले. एकमेकान सांगत गेले सातही भक्त. श्री गुरु आले मठात अति विनोद प्रवर्तला. ग्रामातील भक्तजन हे व्यवस्था ऐकोन विनविता ती कर जोडून आम्हा सांडोनी जाता स्वामी. त्यांसी म्हणती श्री गुरुमूर्ती आम्ही राहिलो जाना चित्ती. न करावी मनी खंती आम्ही असो येथेची. ऐसे बोलता संतोषी जवळी होऊ आली निशी. दिवाळीची त्रयोदशी रात्री मंगळ स्नान करावे. 8 रूप झाले आपण अपर महिमा नारायण. साथटाही गेले आपण गाणगापुरी होतेची. ऐसी दीपवाळी झाली समस्ता ठाई पूजा घेतली. पुन्हा तैसेची व्यक्त झाले गौपरूपे कोणोनेने. कार्तिक मासी पौर्णिमेसी करावया दीपाराधनेसी. समस्त भक्त आले दर्शनासी गाणगाग्रामी श्री गुरुजवळी. समस्त नमस्कार करती भेटी 10वे दिवशी म्हणती. एकमेका ते विचारिती म्हणती आपुले घरी गुरु होते. समस्त झाले तटस्थ ग्रामलोक त्यासी असत्य म्हणत. आमुचे गुरु येथेची होते दीपवाळी येथेची केली. विस्मय करती सकळही जन म्हणती होय हा त्रयमूर्ती आपण. अपार महिमा नारायण अवतार होय श्रीहरीचा. ऐसी नाना परी स्तुती करीती दीपाराधना अतिप्रीती. ब्राह्मण भोजन करविती महानंद भक्तजना. श्री गुरु महिमा ऐसी ख्याती सिद्ध सांगे नामधारका प्रती. भूमंडळी झाली ख्याती श्री नृसिंह सरस्वतीची. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अष्टस्वरूपधारणं नामं सप्तचत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 48. श्री गणेशाय नमहा. सिद्ध म्हणे नामधारकासी, कथा वर्तली परियेसी. श्री गुरुचरित्र अति कौतुकेसी, परमपवित्र ऐकपा. गाणगापुरी असता श्री गुरु, ख्याती जाहली अपारू. भक्त होता एक शूद्र, नामतया पर्वतेश्वर. श्री गुरु नित्य संगमासी, जात असती अनुष्ठानासी. मार्गी तो शूद्र परियेसी, आपुले शेती उभा असे. श्री गुरु ते नित्य देखोनी, येई धावत शेतातुनी. साष्टांग नमन करुनी, पुनरपी जाय आपुले स्थाना. माध्यान्ह काळी मठासी, येता मागुती नमस्कारी परियेसी. ऐसे किती दिवस वर्षी, शूद्र भक्ती करीतसे. नमन करीती शूद्रासी, पुसती श्री गुरु संतोषी. कार्य नित्य कष्ट तोसी, आडपडतोसी येऊनिया. तुझे मनी काय वासना, सांगे त्वरित विस्तारून. शूद्र विनवी कर जोडून, शेत आपुले पिकावे. तुम्हासी नित्य नमन करिता, पीक दिसे अधिकता. पोटरी येईल आता, आता तुझेनी धर्मे जेऊ. श्री गुरु गेले शेतापाशी, पाहुनी म्हणती त्या शूद्रासी. सांगेन तुझ जरी ऐकसी, विश्वास होईल बोलाचा. शूद्र विनवी स्वामियासी, श्री गुरु वाक्य कारण आम्हासी. दुसरा भाव मज पासी, नाही स्वामी म्हणतसे. मग निरूपिती श्री गुरु त्यासी, आम्ही जातो संगमासी. परतोनी येऊ माध्यान्नासी, तव सर्व पीक कापावे. ऐसे सांगुनी शूद्रासी, श्री गुरु गेले संगमासी. शूद्र विचार करी मानसी, गुरु वाक्य मज कारण. शीघ्र आला ग्रामात, अधिकारियासी विनवित. खंडोनी द्यावे आपुले शेत, गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य. अधिकारी म्हणती त्यासी, पीक जहाले बहुशेतासी. म्हणून उक्ते मागतोसी, अंगीकार न करू जान. नानापरी विनवी त्यासी, द्विगुण देईन गत संवत्सरासी. अंगीकारिले संतोषी, वचनपत्र लिहून घेती. आपण अभयपत्र घेवोनी, लोक मिळवोनी तत्क्षणी. गेला शेता संतोषोनी, कापिन म्हणे वेगेसे. कापू आरंभिले पिकासी, श्रीपुत्र वर्जिता त्यासी. पाषाण घेऊनी श्रीपुत्रांसी, मारू लागला तो शूद्र. समस्तांते मारी येणे परी, पळत आली गावा भितरी. आड पडती राजद्वारी, पिसे लागली पतीसी. संन्यासी यतीश्वराच्या बोले, पीक सर्व ही कापिले. आमचे जीवित्व भानस गेले, आणि कमासा भक्षितो आम्ही. वर्जावया मानसे पाठविती, नायके शूद्र कवने गती. शूद्र म्हणे जरी अधिकारी, भीती देवीचे धान्य असे ते देईल. जरी भीतील अधिकारी, तरी देईल आत्ताची घरी. गुरे बांधीन त्यांचे द्वारी, पत्र आपण दिले असे. हितुकात होता शूद्र देखा, पीक कापिले मनपूर्वका. उभा असे मार्गी ऐका, श्री गुरु आले परतोनी. विनोदे तुझ सांगितले, तुवा निर्धारी कापिले. म्हणे तुमचे वाक्य भले, तेची कामधेनू मज. ऐसे ऐकुनी श्री गुरु म्हणती, निर्धार असेल तुझे चित्ती. होईल अत्यंत फलश्रुती, चिंता न करी म्हणून या. ऐसे सांगुनी श्री गुरुनाथ, आले आपण ग्रामात. सवे शूद्र असे येत, आपुले घरा प्रती गेला. पुसावया लोक येती समस्त, होतसे त्यासी त्याचे घरी आकांत. श्रीपुत्र सवे रुदन करीत, म्हणती आमुचा ग्रास गेला. शूद्र समजता संभोखी, न करी चिंता रहा सुखी. गुरु सोयने नती मूर्खी, कामधेनू असे वाक्य त्यांचे. एकेकांचे सहस्र गुण, अधिक लाभाल तुम्ही जन. स्थिर करा अंतःकरण, हरी नवे निर्धारपे. श्री गुरुकृपा होय जासी, दैन्य कैचे असे त्यासी. निधान जोडले आम्हासी, म्हणून तो शूद्र सांगतसे. समस्त राहिले निवांत, ऐसे 8 दिवस क्रमित. वायू झाला अतिशीत, ग्रामीचे पीक नासले. समस्त राष्ट्रीचे पीक देखा, शीत नासले सकळिका. पर्जन पडला अकाळिका, मूळ नक्षत्री परियेसा. ग्राम राहिला पिके विन, शूद्र शेत वाढले दशगुण. वाढले यावनाळ सगुण, एक 11 फरंगडेसी. ते शूद्र श्री संतोषोनी, शेता आली पूजा घेवोनी. औलिक येतेसी आपुले नयनी, महानंद करीतसे. येवनी लागे पतीचे चरणी, विनवितसे कर जोडूनी. बोले मधुर करुणा वचनी, क्षमा करणे म्हणतसे. ऐसे पतीसी विनवोनी, शेतीचे पांडवांसी पूजोनी. विचार करिसी दोघे जणी, श्री गुरुदर्शना जावे आता. म्हणून सर्व आयतीसी
पूजो आली श्री गुरुसी स्वामी पुस्ती तयांसी काय वर्तमान म्हणूनियम नाना प्रकारे पूजा आरती शूद्र श्री करीतसे भक्ती श्री गुरु संतोषले अति प्रीती म्हणती अखंड लक्ष्मी तुझे घरी गत संवत्सरा हुनी देखा शतगुण झाले धान्य अधिका शूद्र म्हणतसे ऐका अधिकार्यासी बोलावुनी शूद्र म्हणे अधिकार्यासी पीक गेले सर्व गावासी रीता दिसतसे कोठारासी आपण देईन अर्धवाटा गत संवत्सर द्विगुण तुम्हासी अंगीकृत होय परियेसी धान्य झाले बहुवसी शताधिगुण देखा देईन अर्ध भाग्य मी संतोषी संदेह न करार हो मानसी अधिकारी म्हणती तयासी धर्महानी केवी करू गुरुकृपा असती तुझवरी पीक झाले बहुतापरी नेवोनिया आपले घरी राज्य करी म्हणसी त्यासी संतोषोनी शूद्र देखा विप्रासी वाटी धान्य अनेका घेऊनी गेला सकळिका राजवाटा देऊनी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे शूद्रवर प्रदानम नामम अष्टचत्वारिशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 49 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य सगुण सिद्धमुनी ते नमन करून विनवीतसे कर जोडून भक्तिभावे करून या त्रयमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गाणगापूर कवन क्षेत्र म्हणून या भूमीवरी प्रख्यात तीर्थे असती असंख्यात समस्त सोडोनी येथ काय कारणे वास केला अश्विन मध्ये चतुर्दशी दीपवाळी पर्वणीसी श्री गुरु म्हणती शिष्यांसी स्नायन करावे त्रिस्थळीचे गया प्रयाग वाराणसी चला यात्रे कलत्र पुत्रेसी विप्र म्हणती श्री गुरुसी आयती करणे म्हणून या ऐकोनी श्री गुरु हासती ग्रामाजवळी तीर्थ असती करणे न लागे तुम्हा आयती चला दाविन तुम्हासी ऐसे म्हणून भक्तासी गेले अमरजा संगमासी स्थान केले महाहर्षी शिष्यांसहित श्री गुरुमूर्ती श्री गुरु म्हणती शिष्यांसी महिमा अपारया संगमासी प्रयाग समान परियेसी षटकुळामध्ये स्नान करणे विशेष भीमा नदी उत्तर वाहे अमरजा संगम मनोहर आहे गंगा यमुना निर्धार हे तीर्थे बरवे परियेसा आणि कष्ट तीर्थे असती त्यांची महिमा असे खाती सांगेन एका एक चित्ती श्री गुरु म्हणती शिष्यांसी ऐकोनी श्री गुरुचे वचन विनविताती भक्तजन अमरजा नाम कवन कवना पासाव उत्पत्ती जालंधर निशाचर समस्त जिंकिली वसुंधरा पराभविले इंद्रपूर्व समस्त देव पळविले देवा दैत्यांशी झाले युद्ध सुरवर मारिले बहुविध इंद्रे जाऊनी प्रबोध ईश्वरा प्रती सांगितला इंद्र म्हणे ऐक शिवा दैत्य मारिले सकळ देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला आम्ही मारितो दैत्यांसी रक्त पडे भूमीसी अधिक निपजती भूमीवरी स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व भरले दैत्यकुळ मारिले अमुचे दैव सकळ म्हणून आलो तुझपाशी ऐसे वचन ऐकोनी ईश्वर प्रज्वाळला मनी निघाला रौद्र होनी दैत्य निर्दाळन करावया इंद्र विनवी ईश्वरासी स्वामी मारला दैत्यांसी जीवन अनावया देवांसी उपाय काही करावया संतोषोनी गिरिजारमन अमृतवचन उच्चारोन घट दिधला तत्क्षण संजीवनी उदक देखा उदक घेऊनी इंद्रराव त्वरित जातसे स्वभाव शिंपोनिया समस्त देव उठविले तये वेळी उरले अमृत घटी होते घेऊनी जाता अमरनाथे पडले भूमी अवचिते प्रवाह झाला क्षितिवरी समस्त नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमरजा नाम याची विधी प्रख्यात झाली अवधारा अमृत नदी नामयेसी संगम झाला भीमरथेसी तीर्थ झाले प्रयाग सरसी त्रिवेणीचा संगम ऐसा संगम महिमा देखा पुढे तीर्थ असे अति विशेषा दिसे अश्वस्त सन्मुखा मनोरथ तीर्थ असे त्या तीर्थी स्नान केलिया मनोरथ पाविजे काम्या कल्पवृक्षस्थान अनुपम्या कल्पिले फळ पाविजे
कल्पवृक्षा ते पूजोनी जावे मग शंकर भुवनी. संगमेश्वर असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे. नंदिकेश्वरा नमोनी नमन करावे चंडीस्थानी. पुन्हा नंदी सव्य करोनी जावे मग सोमसूत्रासी. सवेची परितोनी वृषभासी नमनी जावे चंडीपाशी. पुढे जावे सोमसूत्राशी येणे विधी प्रदक्षिणा. ऐसी प्रदक्षिणा देखा 3 वेळा तीन वेळा करुण एका. वृषभस्थानासी येऊनी निका अवलोकावे शिवासी. वामन हस्ती वृषण धरोणी तर्जनी अंगुष्ट शिंगी ठेवूनी. पूजा पाहावी दोन्ही नयनी इंद्रासमान होय नरम. पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश असे परियेसी. ग्राम असे नागेशी तेथोनी उद्भव असे जान. त्याचे असे आख्यान कथा नव्हे प्रत्यक्ष जान. होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा. विरक्त असे ईश्वर भक्त सर्वसंग त्याग करीत. आपण असे अनुष्ठानित सदा ध्याय श्री शिवासी. प्रसन्न झाला चंद्रमौळी सदा दिसे दृष्टी जवळी. विप्र आल्हादे सर्व काळी देह विसरुनी हिंडतसे. लोक म्हणती पिसात्यासी निंदा करीती बहुवसी. दोघे बंधू असती तयासी नाम त्यांची अवधारा. एकाचे नाम असे ईश्वर दुसरा नामे पांडुरंगेश्वर. बंधू ते केला अव्हेर आपुन निघाले काशीसी. ब्रह्मज्ञानी द्विज अनिका पिसा म्हणती मूर्ख लोक. बंधुसी म्हणे ऐसे म्हणे द्विज एका नका जाऊ काशीसी. विश्वेश्वर असे मजजवळी दाखविल तुम्हा ते तात्काळी. आश्चर्य करीती लोक सकळी दाखवी म्हणून बंधुजन. इतुक्या अवसरी विप्रगंगा स्नान करी. ध्यानस्थ होता साक्षात्कारी ईश्वर आला तयाजवळी. विनवीतसे शिवासी आम्हा पाहिजे नित्यकाशी. दर्शन व्हावे विश्वेश्वरासी म्हणून चरणी लागला. ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला अतिप्रीती. दिसे काशी क्षेत्र निश्चिती मणिकर्णिका कुंड झाले. संगम झाला नदी भीमा तीर्थकाशी अतिउत्तमा. आश्चर्य करीती मनोधर्मा बंधू ज्ञानी म्हणती मग श्री गुरु म्हणती भक्तजनांसी. काशी तीर्थ प्रकटले ऐसी संशय न धरावा तुम्ही मानसी. वाराणसी प्रत्यक्षही ऐकोनी समस्त द्विजवर करीती स्नान दान आचार. तेथोनी पुढे येती गुरुवर सिद्ध सांगे नामधारका. आपुले भगिनी रत्नाबाईसी दोष असे बहुवसी. बोलावूनी त्या समयासी पुसताती श्री गुरुमुनी. एक पूर्व दोष भगिनी तू आलीस आमचे दर्शनी. पाप तुझे असे गहनी आठवण करी मनात. ऐकोनी श्री गुरुचे बोला पाया पडे वेळोवेळा. अज्ञान आपण मूढ केवळा इतुके ज्ञान कैसे मज. श्री गुरु म्हणती तियेसी आपुले पाप मज पुससी. वधिले 5 मारदारांसी नेनासी खून धरी आपली. 5 मारदारांचा घात तियेस लागिले अनिक दोष बहुत. ऐसे ऐकोनी पाहे त्वरित श्वेतकुष्ठ झाले तिसी. श्री गुरु पुसती तियेसी तुझ असती पापराशी. पुढील जन्मी भोगिसी तरी कुष्ठ जाईल आत्ताची. रत्नाबाई विनवी स्वामियासी उबगले बहु जन्मासी. याची काजे दर्शनासी आले मी मुक्त होईन मनोनी. इतुके ऐकोनी श्री गुरुमूर्ती रत्नाबाईस निरोप देती. पाप विनाशी जाय त्वरित स्नान मात्रे जाईल कुष्ठ. नित्य करीवो येथे स्नान सप्तजन्मीचे पाप भग्न. संदेह न धरीवो अनुमान म्हणून सांगती श्री गुरु. सिद्ध म्हणती नामधारकासी आम्ही देखिले दृष्टीसी. स्नान करिता त्रिरात्रीसी कुष्ठे तिचे परिहारिले. पूर्वे कोटी तीर्थदेखा श्री गुरुचे दाविती सकळिका. स्नान मात्रे होई निका याचे आख्यान बहुवसे. सोमसूर्य ग्रहणेसी अथवा संक्रांती पर्वणीसी. अमावस्या पौर्णिमा प्रतिपदेसी स्नान तेथे करावे. पुढे तीर्थ रुद्रपाद कथा असे अतिविनोद. गया तीर्थ समप्रद तीर्थ असे अवधारा. पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र. केशदेव सन्निध तत्र पुण्यराशी स्थान असे. तया तीर्थी स्नान करिता पतित होती ज्ञानवंता. अस्ती होती चक्रांकिता द्वारावती समान देखा.
ग्रामपूर्व भागेसी कल्लेश्वर देव पर्येसी जैसे गोकर्ण महाबळेसी समान क्षेत्र पर्येसा अखंड श्रावण मासी अभिषेक करावा देवासी दीपाराधना कार्तिक मासी अनंत पुण्य अवधारा म्हणती समस्त भक्तजन नेनो तीर्थांचे महिमान स्वामी निरोपिले कृपीने पुनीत केले आम्हासी अष्टतीर्थे निरोपण श्री गुरु आले मठस्थान समाराधना करीत भक्तजन महानंद प्रवर्तला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरजा संगमे गंधर्वपुर तीर्थमहिमा निरूपणं नामं 49तमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 50वा श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व ऐका पुढवी रजक कथानका तुते आपण निरोपिले उपजला तोंबलेंछ यातीत विदुरा नगरी राज्य करीत पुत्र पौत्री नांदत महानंदे परियेसा विशेष भक्ती विप्रांवरी ती असे पूर्व संस्कारी अस्ति देवालये भूमीवरी उपद्रवनेदी तयांसी त्याचे घरचे पुरोहित तया राजासी शिकवित आपण होनी म्लेंछ जात देवद्विजा निंदावे मंदमती द्विज जाती देखा पाशान पूजा करीती समजता ते देव म्हणती काष्टवृक्ष पाशानासी राजा म्हणे पुरोहितांसी तुम्ही निरोपिले आम्हासी अनुरेणू तृणकाष्टेसी सर्वेश्वर पूर्ण असे समस्त जातींची उत्पत्ती जानावी तुम्ही पंचभूती पृथ्वी आप तेजू वायुरीती आकाशापासाव परियेसा अनिख तुम्ही म्हणाल ऐसे पूजिती पाशान देवा सरिसे सर्वा ठाई पूर्ण भासे विश्वात्मा तो एकची ऐशा परी पुरोहितांसी राजे सांगे राजा विस्तारेसी करी पुण्य बहुवसी विश्वास देव द्विजांवरी राजा देखा येणे परी होता तया विदुरा नगरी पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक उद्भवला नाना परीचे वैद्य येती तया स्फोटका लेप करीती शमन नोहे कवनेरिती महादुःखे कष्ट तसे ऐसे असता वर्तमानी श्री गुरु असता गानगा भुवनी विचार करीती आपुले मनी राजा येईल लव मनोनिया प्रकट झाली महिमा ख्यात पहावया येती म्लेच्छ जात आता राहावे आम्ही गुप्त लौकिकार्थ परियेसा आले ईश्वर नाम संवत्सरू सिंह राशी आला असे गुरु गौतमी तीर्थ असे थोरू यात्रा प्रसंगे जावे आता म्हणती सर्व शिष्यांसी करा आयती वेगेसी येतो राजा बोलावयासी जावा त्वरित गंगेला येणे परी श्री गुरुमूर्ती होती गानगा पुरी ख्याती राजा यवना जाहली मती पूर्व संस्कारे परियेसा स्फोटकाच्या दुःखे राजा अपार कष्टला सहजा नाना परीची औषधे निजा करिता तयान होय बरवे विप्र म्हणती रायासी स्थान बरवे पाप विनाशी जावे तुम्ही सहजेसी विनोदार्थ परियेसा ऐकोनिया विप्रवचन संतोषला राजा आपण निघाला त्वरित तेथोन पाप विनाशी तीर्थासी समस्तांते राहूनी एकला गेला तयास्थानी स्नान करिता तत्क्षणी आला एकयती तेथे राजा देखुनी तयासी नमन केले भावेसी दावितसे स्फोटकासी म्हणे उपशमन केवी होय ऐकोनी तयाचे वचन सांगता झाला तो विस्तारोन महानुभावाचे होता दर्शन तुझ बरवे होईल असे अवंती नगरी होता एक दुराचारी जन्मोनिया विप्र उदरी अन्योन्य रहाटतसे आपण असे मदोन्मत सकल स्त्रियां सवे रमत संध्या स्नान केले त्यक्त अन्य मार्गे रहाटतसे ऐसे असता वर्तमान ब्राह्मण होता वेशासदनी तेथे आला एक मुनी ऋषभनामा महायोगी तया देखोनी दोघे जण करीती साष्टांग नमन भक्ती भावे करून घेऊनी आली मंदिरात बैसो घालिती पीठ बरे पूजा करती षडोपचारे अर्घ्यपाद्य देऊनी पुढारे गंधाक्षता लाविताती कर्वोनिया भोजन केले हस्त प्रक्षालन
बरवा पलंगानो न देती तया योगियासी तयावरी केले शयन तांबूल देती आनोन करीती पादसेवन भक्तिभावे दोघे जण उदय झाला दिनकरासी संतोषला तो तापसी निरोप घेऊनी संतोषी गेला आपुल्या स्थानासी पुढे तया विप्रासी मरण आले परेसी पिंगला नाम वैश्यसी दोघे पंचत्व पावली पूर्वाकर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी दशार्णवाधिपतीच्या कुशी वज्रबाहूचे उदरात तया वज्रबाहूसी ज्येष्ठराणी गर्भेसी उद्भवला गर्भपरेसी राजा समारंभ करीतसे देखोनिया तिचे सवतीसी क्रोध आला बहुवसी गर्भ झाला सपत्नीसी म्हणून धरिला द्वेषमनी सर्प गरळ आनोनी धिल्ले सवतीस नानायत्नी गरळ भेदिले अति गहनी तया राया ज्येष्ठ स्त्रियेसी ऐशा परी राजपत्नी झाली प्रसूत बहुकष्टेनी उपजता बाळा तेतनी सर्वांगी व्रणत बाता सुतासी विष व्यापिले सर्वांगासी म्हणून आक्रदंती दिवानिशी दुःख करी राजा क्लेशी म्हणी काय करू आता देशोदेशीच्या वैद्यांसी बोलावेले चिकित्सेसी वेचिता द्रव्य अपारेसी काही केलिया नव्हे बरवे राजा एओनी एके दिवशी पाहे आपुले श्रीसुतासी देखोनिया महाक्लेशी दुःख करी परियेसा आता यांसी पहावयासी कंटाळा येतो आम्हासी बरवे नव्हे सत्ययासी काय करणे म्हणतसे यांते देखता आम्हासी व्रण लागती देहासी हे असती महादोषे याते त्यजू म्हणतसे राजा म्हणे दुतासी माझे बोल परियेसी नेऊनी आपुले श्रीपुत्रांसी अरण्यात टाकावी येणे परी दुतासी राजा सांगे विस्तारेसी रथ दिदला संजोगेसी घेऊनी निघाला झडकरी रथावरी बैसवोनी घेऊनी गेला महाराणी जेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेविली परियेसा माता सुत दोघे जण पीडताती महाव्रणे कष्टती अन्नोदकावीन महारण्य वनात ऐसी महारण्यात राजश्री असे हिंडत पुढे जाता देखिला पंथ गुरे चरती रानात तयांपाशी जाओनी पुसतसे करुणा वचनी गोरक्षकांते विनवोनी मागे उदक कुमरकासी गोरक्षक म्हणती तियेसी जावे तुवा मंदिरासी तेथे उदक बहुवसी अन्नही तुते मिळेल म्हणून मार्गे दाखविती हळूहळू जाय म्हणती राजपत्नी मार्गक्रमिती गेली तया ग्रामासी म्हणे येथे कवन राजा संतोषी दिसती समस्त प्रजा ऐकोनी सांगती वैश्यराजा महाधनिक पुण्यवंत याचे नाम पद्माकर पुण्यवंत असे नर तुते रक्षील अपार म्हणून सांगती तियेसी इतुकिया अवसरी तया वैश्याचिया घरी दासी होती मनोहरी तीही आली तिये जवळी एओनी पुसेती वृत्तांत घेऊनी गेली मंदिरात आपल्या स्वामीसी सांगत आद्यंत विस्तारेसी देखोनिया वैश्यनाथ कृपा करी अत्यंत नेली आपुले मंदिरात दिदले एक गृहीतिसी पुसोनिया वृत्तांत वाणिज्य झाला कृपावंत दिल्हे अन्न वस्त्र बहुत नित्य तिसी रक्षितसे वर्तता ऐसे एके दिवशी प्राण गेला कुमारकासी प्रलाप करी बहुवसी राजपत्नी परियेसा मूर्छा येऊनी तये क्षणी राजपत्नी पडे धरणी आपुले पूर्व आठवणी महाशोक करीतसे नाना परी दुःख करिता ऋषभयोगी आला त्वरिता पूर्वजन्मीच्या उपकारार्थ पातला तेथे महाज्ञानी योगी या ते देखोनी वंदिता झाला तो वाणी अर्घ्यपाद्य देवोनी पूजा केली उपचारी तया समयी योगीश्वर पुसे कवन दीर्घस्वर शोक करीतसे अपार कवन असे म्हणतसे सविस्तरी वाणी योगी या ते सांगता झाला वृत्तांत योगीश्वर कृपावंत आला तिये जवळिके म्हणे योगी तियेसी मूढपणे दुःख करिसी कवन जन्मला भूमिसी कवन मेला सांग मज भूते पाचा ठाई मिळोनी जाता शून्य पाही दुःख करिता अवकाश नाही वाया कावो दुःख करिसी तीन गुणांपासाव उपजती मनुष्य स्वभाव सत्वगुण असे देव रजोगुणे मनुष्य जान तामस तोची राक्षस जैसा का गुण वसे तैसा पिंड जन्म भासे कधी स्थिर नव्हेची
ऐसे ऐकोनी राजपत्नी करी योगियासी विनंती, आपणासी जाहली ऐसी गती, राज्यभ्रष्ट होऊनी आले. माता पिता बंधुजना सोडूनी आले मीराना, पुत्र होता माझा प्राण भरवसा मज तयाचा. तया जाहली ऐशी गती, वाचोनी आपण काय प्रीती, मरण भावे मज निश्चिती, म्हणून चरणी लागली. ऐसे निर्वाण देखोनी कृपा उपजे योगी या मनी, पूर्व उपकार स्मरोणी प्रसन्न झाला तये वेळी. भस्म काढुनी तये वेळी, लाविले प्रेताचे कपाळी, घालिता त्याचे मुखकमळी, प्राण आला परियेसा. बाळक उठो बैसले उठोनी, सर्वांग झाले सुवर्णवर्णी, माता सूत दोघे जणी व्रण गेले तात्काळी. राजपत्नी पुत्रासहित करी योगियासी दंडवत, ऋषभयोगी कृपावंत आणिक भस्म प्रोक्षितसे. तात्कालिक दोघे जनासी शरीर झाले सूर्यसंकाशी, शोभायमान दिसे ती कैसी दिव्य देह उभयवर्ग. प्रसन्न झाला योगेश्वरू तये वेळी दिधलावरू, तुम्हा नवे कधी जरू तारण्य रूप चिरंजीव. ऐसा प्रसन्न होओनी योगी गेला तत्क्षणी, ऐक राया एकोमनी सत्पुरुषाचे सन्निधान. ऐसे राजा ऐकोनी नमन करी तये क्षणी, विनवी तसे कर जोडोनी कोठे असे सत्पुरुष. ऐकोनी रायाचे वचन सांगतसे मुनी आपण, भीमातिरी गाणगा भुवन ते असे तेथे परमपुरुष. तयापाशी दुवा जावे दर्शन मात्रे होईल बरवे, ऐकोनी राजा भावे निगता झाला ते वेळी. एको भावे राजा आपण निघाला श्री गुरु दर्शना, प्रयाणांतरी करी प्रयाण आला गाणगापुरासी. ग्रामी पुसे सकळिकांसी येथे एक तापसी, रूपधरी संन्यासी कोठे आहे आला मनोनिया. कोणी न म्हणे दयासी राजा कोपला बहुवसी, म्हणे आलो भेटीसी दुःख दाखवा आपणासी म्हणतसे. मग म्हणती समुस्त लोक अनुष्ठानस्थानी असती निक, अमरजा संगमी माध्यान्निक करुणी ग्रामी येताती. ऐसे ऐकोनी म्लेच्छ देखा समस्ता वर्जुनी आपण निका, बैसोनिया आंदोलिका गेला तया स्थानासी. दुरुनी देखता श्री गुरुसी चरणी चाले म्लेच्छ परियेसी, जवळी गेला पाहवयासी नमन करुणी उभा राहे. श्री गुरु म्हणती तयासी कार्ये रजका कोठे अससी, बहुत दिवसा भेटलासी आमचा दास होनिया. ऐसे वचन ऐकोन म्लेच्छ झाला महाज्ञानी, पूर्वजन्म स्मरला मनी करी साष्टांगी नमन. राजा म्हणे श्री गुरुसी का उपेक्षिले आम्हासी, झालो आपण परदेशी चरणा वेगळे केले मज. राजा म्हणे श्री गुरुसी राजस्फोटक आपणांसी, व्यथा होतसे प्रयासी कृपादृष्टीने पहावे. ऐसे वचन ऐकोन श्री गुरु करती हास्यवदन, स्फोटक नाही दाखवी म्हणून पुसता ते यवनासी. राजा पाहे स्फोटकाशी न दिसे स्फोटक अंगासरसी, विस्मय करीतसे मानसी पुनरपी चरणी माथा ठेवी. राजा म्हणे स्वामियासी तुझे प्रसन्नत्व आम्हासी, राज्य पावलो मी संतोषी अष्टैश्वर्य भोगिले. पुत्र पौत्र देखिले नयनी, जाहले पूर्ण अंतःकरणी. आता असे एकमनी ऐश्वर्य माझे अवलोकावे, पूर्व माझा जन्मरजक. स्वामी वचने राज्यविशेष, पावलो देखिले नाना दुःख उणे एक म्लेच्छन जाती. श्री गुरुमनी विचारती पुढे होणार असे गती, कलियुगे असे दुर्जन याती गौप्य असता पुढे वरवे. सहज जावे सिंहस्थानी महातीर्थ गौतमीसी, जावे आता भरवोसी एथोनिया गौप्य व्हावे. ऐसे मनी विचारुनी श्री गुरु निघाले संगमाहुनी, राजा आपुले सुखासनी बैसवी प्रीती करुनिया. पादुका घेतल्या आपुले करी, सांगा ते येतसे चरणावरी. श्री गुरु म्हणती आरोहण करी लोकनिंदा तुझ करीती. श्री गुरु निरोपिसी यवनासी, आरोहण करीत वारुवेसी. दुरी जावे नगरासी निरोप आमचा नको मोडू, पापविनाश तीर्थासी भेटी होईल तुम्हासी. ऐसे म्हणून रायासी अदृश्य झाले श्री गुरुमूर्ती. चतुष्वारी संत क्रोध देखा, राजा पातला दिवसे एका. पापविनाशी तीर्थी निका अवलोकी तसे श्री गुरुसी. विस्मय करी अतिमानसी, येऊनी लागी चरणासी.
विनवी तसे भक्तीसी गृहाप्रती यावे म्हणतसे. नगर सर्व शृंगारिले प्रवाळ मोती तोरण केले. गुडिया मखर बांधविले समारंभ करी नगरात. बैसवूनिया पालखात आपण चरण चाली चालत. नवरत्ने असे ओवाळीत नगर लोक आरत्या आणिती. ऐशा समारंभे राजा देखा घेऊनी गेला श्री गुरुनायका. विस्मय करती सकळिक महदाश्चर्य म्हणताती. ऐशे समारंभे देखा घेऊनी गेला राजा एका. महाद्वारा पातला सुखा पाय घडी अंथुरती. नाना परीची दिव्यांबरे मार्गी अंथुरती पवित्रे. वाजती भेरी वाजंतरे राजगृहा पातले. महासिंहासनस्थानी शृंगार केला अतिगहनी. जगदुद्धरते नेऊनी सिंहासनी बैसविले. समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु गेले एकले आपण. शिष्य चौघे जण जवळी होते परियेसा. राजा विनवी स्वामियासी अंतर पडले श्रीचरणांसी. राज्य केले बहवसी आता द्यावी चरणसेवा. ऐसे ऐकोनी श्री गुरु म्हणती आमुचे भेटी श्री पर्वती. तुझे पुत्र राज्य करीती तू यावे भेटीसे. ऐसा निरोप देओनी श्री गुरु निघाले तेथोनी. राजा विनवी चरण धरोनी ज्ञान मजला असावे. कृपा सिंधू श्री गुरुनाथ ज्ञान होईल ऐसे म्हणत. आपण निघाले त्वरित गेले गौतमी यात्रेसी. स्नान करुणी गौतमीसी आले गाणगापुरासी. आनंद झाला समस्तांसी श्री गुरुचरण दर्शने. समस्त शिष्यांते बोलाविती श्री गुरु त्यांसी निरोपिती. प्रकट झाली बहुख्याती आता राहावे गौप्य आम्ही. यात्रा रूपे पर्वतासी निघालो आता परियेसी. प्रकट बोल हाची स्वभावेसी गौप्य रूप राहू येथेची. स्थान अमुचे गाणगापूर येथोनी नवचो निर्धार. लौकिक मते अवधारा बोल करीतो श्रीशैल्य यात्रा. ऐसे म्हणून शिष्यांते सांगते झाले श्री गुरुनाथ. सिद्ध सांगे नामधारका प्रत चरित्र ऐसे श्री गुरुचे. लौकिकार्थ दाखवावयासी निघाले आपण श्रीशैल्यासी. कथा असे अतिविशेषी सिद्ध म्हणे नामधारका. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सार्वभौम स्फोटक शमन ऐश्वर्या अवलोकनम नामं पंचशतमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 51. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी माघे कथा सांगितली आम्हासी. म्लेच्छ राजाने श्री गुरुसी नेले होते नगरासी. तेथून आले गाणगा भुवना पुढील कथा निरूपणा. करुणा वचन अमृतघना श्री गुरुचरित्र आद्यंत. सिद्ध म्हणे ऐकवत्सा कथे असे अतिविशेषा. ऐकता जाती सकळ दोषा चिंतेले काम्य पाविजे. राजाची भेटी घेऊनी श्री गुरु आले गाणगा भुवनी. योजना करीती आपुल्या मनी गौप्य राहावे म्हणून या. भक्तजन बोळवित चिंता करिता ती बहुत. श्री गुरु त्यांसी संभोकित राहाविती अतिप्रीती. दुःख करीती सकळ जन लागता ती श्री गुरुचरणा. स्वामी अमुते सोडून केवी जाता यतिराया. ऐसे नाना परी विनविती हसते झाले श्री गुरुमूर्ती. संभोखिती अतिप्रीती न करावी चिंता म्हणोनी. आम्ही असतो याची ग्रामी नित्य स्नान अमृजा संगमी. वसो मठी सदा प्रेमी गौप्यरूपे अवधारा. जे भक्त असती माझ्या प्रेमी त्यांसी प्रत्यक्ष दिसो आम्ही. लौकिक मते अविद्याधर्मी जातो श्रीशैल्य यात्रेसी. प्रातस्नान कृष्णातीरी पंचनदी संगम औदुंबरी. अनुष्ठाना बिंदू क्षेत्री माध्यान्नी येतो भीमातटी. संगमी स्नान करुणी पूजा घेऊ मठी निर्गुणी. चिंता न करा अंतःकरणी म्हणून सांगती प्रीती करे. जे जन भक्ती करीती त्यांवरी अमुची अतिप्रीती. मन कामना पावे त्वरिती ध्रुववाक्य असे अमुचे. कल्पवृक्षा ते पूजून यावे अमुचे जेथोस्थान. पादुका ठेविती निर्गुण पूजा करावी एको भावे. संतोषी आम्हा प्रती त्रिकाळ करावी आरती. भक्तजन जे इच्छिती त्वरित पावे परियेसी. ऐसे सांगोनी तयांसी निघाले स्वामी श्री पर्वतासी.
भक्त परतोनी मठासी आले चिंती मनात, चिंतित निगती मठात, तेथे दिसती श्री गुरुनाथ, लोक झाले विस्मित म्हणती वस्तू त्रिमूर्ती, दृष्टांत दाखवूनी भक्तांसी, पातले आपण श्री पर्वतासी, पाताळ गंगा तीरासी, राहिले स्वामी परियेसा, शिष्यांते निरोपिती अवधारा, पुष्पांचे आसन त्वरित करा, जाणे असे पैलतीरा, ऐक्य भावे मल्लिकार्जुनी, आसन केले अतिविचित्र, घातले गंगे मध्ये पवित्र, श्री गुरु शिष्यांशी सांगत जावे तुम्ही ग्रामासी, लौकिक मते आम्ही जातो, ते ऐसे दृष्टांती दिसतो, भक्तजना घरी वसतो, निर्धार धरा मानसी, ऐसे भक्ता संभोखोनी, उठले श्री गुरु तेथोनी, पुष्पासनी बैसोनी, निरोप देती भक्तांसी, कन्यागती बृहस्पतीसी, बहुधन्य नाम संवत्सरेसी, सूर्य चाले उत्तर दिगंतेसी, संक्रांती कुंभ परियेसा, शिशिर ऋतू माघ मासी, असित पक्ष प्रतिपदेसी, शुक्रवारी पुण्य दिवशी, श्री गुरु बैसले निजानंदी, श्री गुरु म्हणती शिष्यांसी, असित पक्ष प्रतिपदेसी, शुक्रवारी पुण्य दिवशी शुक्रवारी पुण्यदिवशी श्री गुरु बैसले निजानंदी, श्री गुरु म्हणती शिष्यांसी, जातो आम्ही निज मठासी, पावता खून तुम्हासी, प्रसाद पुष्पे पाठवू, येतील पुष्पे शेवंती, घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती, पूजा करावी अखंडिती, लक्ष्मी वसो तुमच्या घरी, अनेक सांगेन एक खून, गायत्री करावे माझे स्मरण, गायनी करावे माझे स्मरण, त्यांचे घरी मी असे जाण, गायनी प्रीती बहुमज, नित्य जे गायन करती, त्यांवरी माझी अतिप्रीती, त्यांच्या घरी अखंडिती आपण असे अवधारा, व्याधी नसती त्यांचे घरी, दारिद्र्य जाय त्वरित दुरी, पुत्र पौत्र स्त्रिया करी, शतायुषी अवधारा, ऐकती चरित्र माझे जरी, अथवा वाचिती जन निरंतरी, लक्ष्मी राहे त्यांचे घरी, संदेह न धरावा मानसी, ऐसे सांगोनी शिष्यांसी, श्री गुरु जहाले अदृश्येसी, चिंता करीती बहुवसी, अवलोकिता ती गंगेत, ऐशी चिंता करीती थोर, तटाकी आले नावे कर, तेही सांगती विचार, श्री गुरु आम्ही देखिले म्हणोनी, शिष्यवर्गाचे मनोहर, व्यवस्था सांगती नावे कर, होतो आम्ही पैलतीर, तेथे देखिले मुनीश्वरा, संन्यासी वेश दंड हाती, नाम नृसिंह सरस्वती, निरोप दिधला आम्हा प्रती, तुम्हा सांगिजे म्हणोनी, भ्रांतपणे दुःख करिता, आम्ही देखिले दृष्टांता, जात होते श्री गुरुनाथ, सुवर्ण पादुका त्यांचे चरणी, निरोप सांगितला तुम्हासी, जावे आपुले स्थानासी, सुखी असावे वंशोवंशी, मक्ती माझी करोनी, प्रसाद पुष्पे आलिया, शिष्य घ्यावे काढोनिया, ऐसे आम्हा सांगोनिया, श्री गुरु गेले अवधारा, इतुकिया अवसरी, प्रसाद पुष्पे आली चारी, मुख्य शिष्य प्रीती करी, काढोनी घेती अवधारी, सिद्ध म्हणे नामधारका, शिष्य बहु गुरुनायका, गाणगापुरी असती ऐका, शिष्य गेले आश्रमासी, कृष्ण बाळ सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती, पाठविते झाले अतिप्रीती, आपण राहिलो समागमे, गृहस्थ धर्मे शिष्य बहुत, समस्त आपुले घरी नांदत, त्रिवर्ग आले श्री पर्वता, आपण होतो चौथा, साकरे नाम सायनदेव, कवीश्वर युग्मपूर्व, नंदी नामा नरहरिदेव, पुष्पे घेतली चतुर्वर्गी, श्री गुरुप्रसाद घेऊनी, आले शिष्य चौघे जण, तेची पूर्व माझे पूजनी, म्हणोनी पुष्प दाखविले, धर्म अर्थ काम मोक्ष, त्यासी साध्य होती प्रत्यक्ष, महानंद उभय पक्ष, पुत्र पौत्री नांदती, ऐसे सिद्धे सांगितले, नामधारक संतोषले, सकळा बिष्ट लाधले तात्कालिक अवधारा, श्री गुरुचरित्र ऐकता, लाधली सकळा भिष्टता, या कारणे ऐक समजता श्री गुरुचरित्र कामधेनू, पुत्रपौत्री जासी चाड, त्यासी हे कथा असे गोड, लक्ष्मी राहे अखंड श्रवण करी त्या घरी, चतुर्विध पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ, श्री सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशोवंशी,
म्हणोनी सरस्वती गंगाधर श्रोतयान करी नमस्कार. कथा ऐका मनोहर सकळाभीष्ट लाधे तुम्हा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु निजानंद गमनम नामम एकं पंचाशतमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 52. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी श्री गुरु निघाले शैलयात्रेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारेसी मज सांगावे. सिद्ध म्हणे शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरु महिमा. आता वर्णनाची झाली सीमा परी गुरु भक्ती प्रेमानावरे. श्री गुरु सिद्ध झाले जावयासी श्री पर्वत यात्रा उद्देशी. हा वृत्तांत नागरिक जनांसी कळला परेसा तात्काळ. समस्त जनाले धावत नरनारी सर्व मिळाल्या बहुत. श्री गुरुसी प्रार्थिती अनेक भक्त श्री पर्वतासी स्वामी का जाता. आम्हासी भासते व्यक्त तुम्ही अवतार करता समस्त. निरंतर असा आपण अव्यक्त परिजनासी सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणांचे होता दर्शन पातकांचे होतसे दहन. आता कैसे करीतील जन म्हणून लोटांगणी घालिती. पुढे आम्हासी काय गती आम्ही तरावे कैशारिती. स्वामींचे चरण नौका होती तैसे पार उतरत होतो. तुम्ही भक्तास कामधेनू परी कामना पुरवित होता बरी. म्हणून जगलो आजवरी या उपरी आम्ही करावे. स्वामी करिता गाणगापूर झाले होते वैकुंठपूर. आता दीपाविने जैसे मंदिर तैसे साचार होईल हे. तेव्हा श्री गुरु समस्त जनाप्रती हास्यवदन करुणी बोलती. तुम्ही मनानू नका खंती सांगतो यथा चित्त ते ऐका. आम्ही असतो याची ग्रामी स्नानपान करू अमृजा संगमी. गौप्य रूपो राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी. राज्य झाले म्लेच्छक्रांत आम्ही भूमंडळी विख्यात. आमचे दर्शनास बहु येत यवन सतत येतील पै. तेने प्रजिस होईल उपद्रव अदृश्य राहतो यास्तव. ज्यास असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वभाव होऊ. लौकिकामध्ये कळावयासी आम्ही जातो श्रीशैल्य पर्वतासी. चिंता न करावी मानसी ऐसे समस्तांसी संबोधिले. मठी अमुच्या ठेवितो पादुका पुरवितील कामना ऐका. अश्वस्थ वृक्ष वाहे आहे निका तो सकळिकांचा कल्पतरू. कामना पुरविल समस्त संदेह न धरावा मनात. मनोरथ प्राप्त होती त्वरित ही आमुची मात सत्य जाना. संगमी करुनिया स्नान पूजोनी अश्वस्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन मनकामना पूर्ण होतील. पादुकांची करुणी पूजा त्रिकाळ आरती करुणी ओजा. आमुचे वचन यथार्थ समजा म्हणून सांगती श्री गुरु. आम्ही येथेच राहतो मठात हे वचन जाणावे निश्चित. ऐसे संबोधोनी जना अद्यंत त्वरित निघाले श्री गुरु राजपै. समागमे जे धावले जन त्यांचे करुणी समाधान. शिष्यासहित करुणी नमन गेले निघून श्री गुरु. लोक माघारे परतले समस्त श्री गुरुचे मठासी आले. तेथे समस्तांसी श्री गुरु देखिले बैसले होते आसनी. सवेची पाहता झाले गुप्त जनमनी परम विस्मित. आम्ही सोडून आलो मार्गात येथे श्री गुरुनाथ देखिले. ऐसा श्री गुरु शिष्यांसही म्हणती मल्लिकार्जुन. ऐसा दृष्टांत दाऊनी जनासी आपण गेले श्रीशैल्यासी. पावले पाताळ गंगेसी राहिले त्या दिवशी तेथे. श्री गुरुजनांसी म्हणती मल्लिकार्जुनासी जाऊनी शीघ्रगती. पुष्पांचे आसन यथाचित्ती करुणी निर्भूती आणावे. शिष्य धावले अतिशीघ्र पुन्नागादी कुंदकल्हर. करवीर बकुळ पंचंपक मंदार पुष्पे अपार आनेली. त्या पुष्पांचे केले दिव्यासन ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन. त्यावरी श्री गुरु आपण बैसले ते क्षणी परमानंदे. बहुधान्य संवत्सर माघमास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस. बृहस्पती होता सिंह राशीस उत्तर दिशे होता शिशिर ऋतू कुंभ संक्रमण. लग्न घटिका सुलक्षण ऐसे शुभमुहूर्ती श्री गुरु आपण प्रयाण करते झाले. आम्ही जातो आनंद स्थानासी तेथ पावलो याची खुन तुम्हासी.
फुले येतील जिनसा जिनसी तुम्हा सतो प्रसाद. पुष्पांचे करिता पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न. भक्ती भावी करावी जतन प्राणा समान मानुनी. अनिक एक एकायुक्ती जे कोणी माझे चरित्र गाती. प्रीतीने नाम संकीर्तन करीती ते मज प्रिय गमती फार. आमुचे चरित्र जो पठन करी त्यास लाभती पुरुषार्थचारी. सिद्धी सर्वही त्याच्या द्वारी दासी परी तिष्ठतील. त्यासी नाही यमाचे भय त्यास लाभे लाभ निश्चय. पुत्र पौत्रासहित अष्टैश्वर्य अनुभवनी निर्भय पावे मुक्ती. या कारणे असुद्या विश्वास सुख पावाल बहुवस. ऐसे सांगोनी शिष्यांस श्री गुरु तेथुनी अदृश्य झाले. शिष्य अवलोकिती गंगेत तो दृष्टीन देखती श्री गुरुनाथ. बहुत होनी चिंताक्रांत तेथे उभे तटस्थ झाले. इतुकियात आला नावाडी तेथ तो शिष्या सांगे वृत्तांत. गंगेचे पूर्वतीरी श्री गुरुनाथ जात असता म्या देखिले. आहे देव संन्यासी दंडधारी काशायंबर वेष्टिले शिरी. सुवर्ण पादुका चरण माझारी कांती अंगावरी फाकतसे. कलिकाळास्तव गुप्त होऊनी आपण असतो गानगा भुवनी. तुम्ही तत्पर असावे भजनी ऐसे सांगा म्हणून कथियेले. प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झालेत चिंताक्रांत. पुष्पे येतील जळात घेऊनी निवांत रमावे. नावाडियाने ऐसे कथियले त्यावरुनी शिष्य हर्षिले. इतुकियात श्री गुरुप्रसाद फुले आली प्रवाहात वाहात. श्री गुरुप्रसाद सुमने काढून घेतली शिष्य वर्गाने. मग परतले आनंदाने श्री गुरु ध्यान मनी करीत. गुरु सांगतो ऐक आता श्री गुरु गाणगापुरी असता. बहुत शिष्य होते गणिता न आठवती एक समयी. ज्यांनी केला आश्रम स्वीकार ते संन्यासी थोर थोर. तीर्थे हिंडावया गेले फार कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते. शिष्ये झाले गृहस्थ केवळ ते आपुल्या गृही नांदत सकळ. तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ भक्त परिमत देखले. श्री जगद्गुरुच्या समागमी चारी जण होतो आम्ही. सायन देव नंदी नरहरी मी श्री गुरुची सेवा करीत होतो. चौघांनी घेतली पुष्पे चार श्री गुरुप्रसाद वंदिली शिरी. ही पहा म्हणून पुष्पे करी घेऊन झडकरी लिदली. चौघांनी चारी पुष्पांसी मस्तकी धरिली भावेसी. आनंद झाला नामधारकासी श्री गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने प्रसाद प्राप्ती नामं 53 श्री गुरुदत्तात्रेय दर्पण अर्पणमस्तु. श्री गुरुदत्तेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 53. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणविंदाभ्या नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते व्हावे सावधान. श्री गुरुचरित्राध्याय 52. ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पै. सेवुनी श्री गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत. अंगी धर्म पुलकांकित रोमांचही उठती. देखोनी सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती. सावध करावा मागुती लोकोपकारा कारणे. म्हणून हस्ते कुरवाळीती प्रेमभावे अलंगिती. देहावरी ए म्हणती ऐक बाळा शिष्योत्तमा. नामधारक ऐशिया परी सिद्ध सांगती परोपरी. मग तो नेत्रोन्मिलन करी कर जोडूनी उभा ठाके. म्हणे कृपेचे तारू तुची या विश्वास आधारू. भवसागर पैल पारू तुची करिसी श्री गुरुराया. ऐसे नामधारिक विनवित सिद्धाचे चरणी लागत. म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा. ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची या मना. म्हणती बाळक तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्री. श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका. प्रथमापासून सारांशनिका 52 अध्यायापर्यंत. प्रथमाध्यायी मंगलचरण. मुख्य देवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती जाहले.
द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती चारी युगांचे भावकथिती गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियेले नामधारका अमृजा संगमा श्री गुरुनेती आपुले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला चतुर्धाध्यायी अनसुसूये प्रती छळावया त्रयमूर्ती येती परितेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे पंचमी श्री दत्तात्रय धरी स्वये अवतार पिठापुरी श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले सहाव्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्न करुणी स्थापना केली तयाचे गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती गौतम सांगत चांडाल उद्वरिली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिती माता पुत्र जीव देत होती तयांप्रती गुरुकथा सांगती शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करती अष्टमी नवमाध्यायी रजकाप्रती कृपाळू गुरु राज्य देती दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे तस्करी मारिला मक्त ब्राह्मण तस्करावदिती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायापर्यंत माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी नारसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले द्वादशाध्यायी माते प्रती ज्ञानकथुनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची माता पित्या ते करंजपुरी भेटोनी येती गोदातिरी कुक्षे व्यथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी क्रूर यवनाचे करुणी शासन सायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा करुणी 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती यात्रे दवडूनी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु षोडशी ब्राह्मणा श्री गुरुभक्ती कथोनी दिदली ज्ञानशक्ती श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध्य भुवनेश्वरीला मुख्य ब्राह्मण जिव्हा छेदोनी करी अर्पण त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केली सप्तदशी घेवडा उपडून दरिद्र्याचा कुंभ दिदला हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरुचा अष्टादशाध्यायात औदुंबराचे करुणी वर्णन योगिनी सदेऊनी वरदान गाणगापुरा सापन 19 श्री गुरु गेले स्त्रियेचा संबंध दवडून पुत्र दिदले तिच दोन एकमरता करीती ज्ञान सिद्धरूपे विसाव्यात तेची कथा 21 प्रेत आणले औदुंबरापाशी श्री गुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू भिक्षा दारिद्र्या घरी घेती त्यांची वंद्या मैशी होती 30 करुणी दुग्धवती 22व्यात वरदिधला 23व्यात श्री गुरुस राजानेई गाणगापुरास तेथे उद्वरती राक्षस त्रिविक्रम करी गुरुनिंदा भेटूई जातो त्रिविक्रम दाविती विश्वरूप महिमा विप्र लागे श्री गुरुपाद पद्म्या 24व्यात वरदेती म्लेच्छांपुढे वेद म्हणती विप्रते विक्रिक्रमा छळती त्याला घेऊनी सांगाती श्री गुरुपाशी आला पंचविशी 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना त्यागा म्हणती वाद कल्पना परिते उन्मत नायकती 27 अनुनिपतिता विप्रांसी वेदवाद करिता कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्म राक्षस त्या केले 28 तया पतिता धर्माधर्म सांगोनी कथा पुनरपी देऊनी पतिता व्यस्ता गृहाप्रती दवडिला 29 भस्सप्रवाह विक्रमा करीती गुरुराव राक्षसा उद्दरी वामदेव हा इतिहास तयातची त्रिशांत्याध्यायी पती मरता तयाची श्री करी बहु आकांता 30 श्री गुरु नाना कथा कथुनी शांतऊ पाहती 21व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते श्री येते जगद्गुरु सहगमन निघता सती श्री गुरुस झाली नमस्कारिती आशीर्वाद देऊनी तिचा पती 32व्यात उठविला 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुकुट मर्कट दोघे जण वैश्य वैशेचे कथन करीती रायाते पराशर रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले रायाते पंचत्रिशत प्रसंग कचद्देवयानी कथा वर्तत आणि सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना कंटाळूनी धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती 37 नाना धर्म विप्राधांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरु तया ते 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरते शिजवी अन्न
जेविले बहु ब्राह्मण आणिक गावचे शूद्रादी. सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षाची वंध्या होती. 30 करोडी पुत्र संतती. 39 अध्यायी. नरहरी करवी शुष्क काष्टा अर्चवुनी दवडिले त्याच्या कुष्टा. शबर कथा शिष्यवरिष्ठा 40व्यात सांगती. 41 सायंदेवा हस्ते घेती गुरुसेवा. ईश्वरी पार्वती संवाद बरवा. काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रेसी सायंदेव. येऊनी करीती श्री गुरुस्तव त्याला कथिती यात्रा भाव. वरही देती 42 43 अनंतव्रत धर्मराया कृष्ण सांगत. तेची कथा सायंदेवा प्रत सांगोनी व्रत करविती. 44 चंतंतुकार भक्तासी श्री पर्वत दाऊनी क्षणेसी. शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजा कथियेली. 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून. त्याला करवुनी संगमी स्नान कुष्टनासुनी ज्ञान देती. कल्लेश्वर ही परगे ग्रामास श्री गुरु पेटती नरहरी कवीस. आपुला शिष्य करीती त्यास 46 अध्यायी. 47 दिवाळी सन गुरुसी आमंत्रिती 7 जण. तितके रूपे धरुणी आपण गेले मठीही राहिले. 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापुनी टाकीती. शतगुणे पिकवुनी पुढती आनंदा विदे राया ते. 49 श्री गुरुमूर्ती अमृजा संगम महात्म्य कथिती. स्नान करुणी दवडिती कुष्ठदैवार्जिते रत्नाबाईचे. म्लेच्छांचा स्फोटक दवडिती भक्ती सवत्याचे नगराप जाती. पुढे श्री पर्वता भेटो म्हणती 50 अध्यायी. 51-52 गुरुमूर्ती देखो नियाक्षिती पाप प्रवृत्ती. उपद्रवीतील नानायाती म्हणून गुप्त रूपे राहावे. ऐसे करुणी निर्धार शिष्यांसी सांगती श्री गुरुवर. आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे ऐकोनी भक्तजन मनी होती अति उद्विग्न. शोक करीती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती. इतुके पाहुनी गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळीती. मध्वजनी धरा आसक्ती वटधामी राहोनिया. ऐसे बोधुनी शिष्यांसी गुरु गेले कर्दळी वनासी. नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती. ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परमपवित्र. त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथितेले तुझ लागी. सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका. श्री गुरु गेले वाटती लोका परिगुप्त गुरुगुप्त असती गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरुगुप्त झाले. भक्तजनांना जैसे पाहिले तैसेसे भेटती अद्यापि. अवतरणिका सिद्धमाला श्री गुरु भेटती जपे त्याला. जैसा भावार्थ असे आपुला तैसे कार्य संपादिती. पूर्वी ऐकिले असेल कानी त्यांते तात्काळ येई ध्यानी. इतरांइच्छा होईल मनी श्री गुरुचरित्र श्रवणाची. ऐसी अवतरणिका जान तुझ कथिली कथांची खून. इचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरतसे. ऐसे वंदे सिद्धमुनी नामधारक लागे चरणी. विनवीतसे कर जोडुनी तुझे वचने सर्वसिद्धी. आता असते विनवनी श्री गुरु सप्ताह पारायणी. किती वाचावे प्रतिदिनी हे मद सांगा श्री गुरुराया. सिद्ध म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला निका. परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करोनिया. अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र. सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन. सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगतो यथास्थिती. शुचिर्भूत होऊनी शास्त्ररीती सप्ताह करिता बहुपुण्य. दिनशुद्धी बरवी पाहोन आवश्यक स्नान संध्या करून. पुस्तक वाचावयाचे स्थान रंगवल्ल्यादी शोभा करावी. देशकालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासाही पूजावे. प्रथम दिवसापासोन बसावया असावे एक स्थान. अतत्वार्थ भाषणी मौन धरोण कामादी नियम राखावे. दीप असावे शोभायमान देव ब्राह्मणा वडिलांवंदून. पूर्वोत्तर मुख करुणी वाचनी आरंभ करावा. नवसंख्या अध्याय प्रथम दिनी. 21 पर्यंत द्वितीय दिनी. 29 तृतीय दिनी. चतुर्थ दिवशी 35 पै 38 पर्यंत पाचवे दिनी. 43 वरी 6वे दिनी. सप्तमी 52 वाचोनी अवतरणिका वाचावी. नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन. श्री गुरुतै नमस्कारून उपहार काही करावा. या प्रकारे करावे सप्तदिन. रात्री करावे भूमिशयन. सारांश शास्त्राधारे करून शुचिर्भूत असावे.
एवं होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्त्या दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन. भूतप्रेतादी बाधा निरसोन होनी सौख्य होतसे. ऐसे सिद्धाचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरणी. म्हणे बाळाची आळी पुरवोनी कृतकृत्य केले गुरुराया. श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु केली बहु नवलाई. बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले. किंवा सिद्धमुनी बहालक नामधारक शिष्य चातक. मुख पसरोनी बिंदू एक मागता अपार वर्षला. श्री गुरुरायाचे धरुचरण सिद्ध मुनी ते करू वंदन. नामधारका करू नमन ऐसे करी नारायणा. श्री गुरुरूपी नारायणा विश्वंभरा दिनोद्धारणा. आपण आपली दावुनी खुना गुरु शिष्य रूपे क्रीडसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे 25 सारे अवतरणिका नाम 53 श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र संपूर्ण. ओम तत्सत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादां की जय. परम पूज्य गुरुमाऊली की जय. श्री केळेश्वर भगवान की जय. भारत माता की जय.